महिलेच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत जवळच्या नातेवाईकांनी वृद्ध महिलेची फसवणूक केली। व्यवहारापोटी ठरलेली 6 लाखांची रक्कम सोलापूर जनता बँकेत जमा केलेली रक्कमही स्वतःच काढून घेत फसवणूक केली। या प्रकरणी दीर, जाऊ, पुतण्या, भाचा यांच्यासह 5 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत विजयलक्ष्मी नागनाथ बोगा वय 64 राहणार जोडभावी पेठ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागनाथ भूमय्या बोगा, पुष्पावती नागनाथ बोगा, गुपेश नागनाथ बोगा, प्रशांत दशरथ कुडक्याल, राजेश चिप्पा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। ही घटना 18 मार्च 2024 ते आजतागायत दुय्यम निबंधक कार्यालय उत्तर सोलापूर व जनता बँक पाचपेठ सोलापूर या ठिकाणी घडली। 18 मार्च 2024 रोजी विजयलक्ष्मी यांच्या वडिलांचे वर्ष श्राद्ध असल्याने त्या भाऊ दशरथ कुडक्याल यांच्या घरी गेल्या होत्या। यावेळी विजयलक्ष्मी बोगा यांचे दीर नागनाथ, जाऊ पुष्पावती, पुतण्या भूपेश, भाचा प्रशांत व नातलग राजेश चिप्पा यांनी संगनमत केले। काम असल्याचा बहाणा करून फिर्यादीस पाचपेठ येथील सोलापूर जनता बँकेत घेऊन गेले। फॉर्मवर विजयलक्ष्मी यांचे अंगठे घेऊन त्यांच्या नावे बँकेत खाते उघडले। त्यानंतर फिर्यादीच्या मयत पतीच्या नावे शासनाकडून पैसे मिळणार आहेत। जिल्हा परिषद येथे सर्व काम झाले आहे, आपणास कार्यालयात जाऊन फक्त सह्या करायच्या बाकी आहेत असा बहाणा केला। विजयलक्ष्मी यांना रजिस्टर कार्यालयात नेले। अशिक्षितपणाचा फायदा घेत मनपा हद्दीत असलेले तिचे घर आरोपींनी खरेदी करून नागनाथ व पुष्पावती यांच्या नावावर करून घेतले। त्यानंतर सदर दस्तामध्ये व्यवहारापोटी ठरलेली 6 लाखांची रक्कम फिर्यादीच्या जनता बँकेत जमा केल्याचे दाखवले। मात्र ती रक्कम आरोपींनी फिर्यादीच्या संमतीविना 27 मार्च, 30 मार्च व 30 एप्रिल 2024 रोजी जनता बँकेच्या खात्यावरून परस्पर काढून घेतली। ती रक्कम फिर्यादी महिलेस न देता फसवणूक केली असल्याचे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जकाब करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।